आता ते हैदराबादचं जे 1884चं गॅजेट तेही घेणार. पुन्हा समिती 2 महिन्यासाठी मराठवाड्यात सह महाराष्ट्रात पुन्हा काम करायला लागली. नोंदी खूप सापडाव्यात, काही अधिकारी देत नव्हते हे आम्ही सिद्ध करून दाखवलं. परळी सारख्या शहरात म्हणजे तालुक्यात एकही नोंद नाही म्हणून निरंक अहवाल दिलेला. तिथं आज 23 गावं सापडली. गेवराई सारख्या तिथं निरंक म्हणून तहसीलदारांनी अहवाल दिले की एकही नोंद या तालुक्यातून तिथं 123 गावं निघालीत आजपर्यंत. आम्ही खाजगी अभ्यासक नेले आमचे, कारण त्याच्यात 16 प्रकारच्या मोडी लिपी आहेत. यांच्या अभ्यासकाला फक्त 3च वाचित आहेत. त्यामुळे तिथं इतक्या नोंदी सापडल्या. तसं समिती आता पुन्हा 2 महिने काम करणार. नोंदी सापडणार आहेत. 1884 जनगणना आणि 1884 गॅजेट पण, 1902चं गॅजेट पण घेणार आहेत. देवी लस म्हणून होती तेही घेणार आहेत. तुमच्या जन्म दाखला पण घेणार आहेत. आता संस्थानाकडे काही हजारो वर्षापूर्वीचे पुरावे तेही घेण्याचं त्यांनी संस्थानाकडचं आता कबूल केलं. पूर्वीचे काही ते जाट होते भाट राजस्थानचे, त्यांच्याकडे वंशवेळ तेही घेणार आहेत. कारण हे बघा दादा, याच्या अगोदर माहित नव्हतं, निजाम असो किंवा इंग्रज असो, यांना काय माहित नव्हतं की पुढे आरक्षण मिळणार आहे म्हणून कोण द्यायचं. जो काम करतो, शेती करतो त्याला लिहायचं, त्याची जात लिहिली जायची. कुणबी म्हणजे पूर्वी अडाणी शब्द होता कुणबी, आता सुद्धा शब्द त्या शेती झालेला आहे. त्यामुळे शेती करत असला तिथं कुणबी लिहायची ती. तसे पुरावे तिथं पण आहेत. आता त्यांनी शासकीय नोंद जर त्याचे घ्यायचे असले त्याला अगोदर आता पुरातत्व विभागाकडे द्यावा लागणार. त्याच्याकडून ते महसुली अभिलेखाकडे घेऊन मग त्याला शासकीय नोंदीचा दर्जा मिळणार. ती प्रक्रिया शिंदे साहेबांकडे देऊन आम्ही गॅजेट ते करतो असं त्यांनी सांगितलं. मराठवाड्याला सुद्धा मिळणार. तुम्ही प्रश्न उपस्थित केला म्हणून सांगतो, महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाला मिळेपर्यंत हे आरक्षण आंदोलन थांबवणार नाही आणि आंदोलन सुरूच. बऱ्याच जणांनी पहिल्या दिवसापासून आंदोलन कव्हर केलं. सुरुवातीला जी मागणी होती ते तुम्ही ठाम ठेवली, पण पुन्हा पुन्हा त्याला ओबीसी वर्सेस मराठा असा जो वाद राज्यात निर्माण होण्याचा प्रयत्न केला गेला, ज्यांचं नाव घेणं तुम्ही पहिल्या वाक्यापासून टाळताय, त्यांनी आज सुद्धा असं म्हणले की गावागावात अजूनही ओबीसीना त्रास दिला जातोय, उन्माद केला जातोय मराठा समाजाकडून. 3-3 वाजेपर्यंत डीजेला नाचवलं जातं, त्यामुळे ओबीसीना त्रास होतोय. हा पुन्हा मराठा वर्सेस ओबीसी वाद पेटवण्याचा इच्छा आहे सगळ्यांची असं वाटतं. काय नेमकं त्याला धरून की मराठा मराठा वर्सेस वाद पेटवण्याचा प्रयत्न आहे का? ओबीसीना गावागावात त्रास दिला जातोय, उन्माद माजवला जातोय मराठ्यांकडून, असं एखाद्या गावातला स्टेटमेंट आहे त्याचं सोडून त्यांचं सोडून नाहीये. गावखेड्यात आम्ही प्रेमाने हे भाषण नाही करत नसतो, हे सत्य हकीकत आहे. आताही आम्ही एकमेकाच्या लग्नाला जातो, मोटरसायकल जाताना दोघं 50-50 पेट्रोल टाकतो गाडी. त्याने आजच्या बाजीला तर आम्ही उद्या बाजी नाही दिला एकमेकाच्या आम्ही पालक कचाकच गोडीला देते एकमेकाच्या. एवढं प्रेम आहे आमचं एकमेकावर गावखेड्यात. आत्ताही कोणाचे मोटर जळाल्यानंच आपण म्हणतो तुझं पीक जळून देऊ नको, तुझ्या पिकाला पाणी दे. ही रिअल परिस्थिती आत्ताची. नांगरा सुद्धा पहिले एकमेकाला देतो. हे गावखेड्यातलं खरोखरचं प्रेम आहे. हे दूषित हे करायला लागले. मी म्हणलो आधी कोयते घ्या कोरडी घे हे म्हणले, तरीही आम्ही शांततेचं आव्हान केलं. आता गाणी लावून नाचायचं त्याला काय नाही, ते तर आपल्याला ये शेतीकडे, इकडं आम्हाला काही त्रास नाही दोघाला. तुमच्या आरक्षणाच्या मागणीची व्याप्ती फक्त मराठवाड्यापुरती होती, नंतर पूर्ण महाराष्ट्रभर पसरली. तर गेल्या काही वर्षांपासून जी मागणी होतीये की आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावं, तर त्यासाठी तुमची भूमिका काही असणार आहे का? की फक्त आरक्षण एखाद्या जातीपुरतं मर्यादित न राहता आर्थिक ज्यांची परिस्थिती नाहीये त्या सगळ्याच समाजाच्या सगळ्यांनाच आरक्षण मिळावं, यासाठी तुमचं काही पुढची भविष्यातील काही संकल्पना किंवा आखणी काही आहे का? नाही, पुढची नाही, आताच म्हणलं मी. पाठीमागं लातूर मध्ये काही नोंदी सगळ्या जाती धर्मात सापडल्या, ब्राह्मण बांधवांपासून सगळ्यांच्याच. ते म्हणले आता याचं काय करायचं, म्हणलं द्या सगळ्यांना, आमचं एवढं घ्यायचंय, द्या सगळ्यांना. म्हणजे मला विचारलं म्हणून मी सांगितलं जाऊ द्या म्हणले सगळेच द्या. त्यात मुस्लिम बांधव निघालेले होते, लिंगायत बांधव कुणबी म्हणून निघाले, ब्राह्मण बांधव पण निघाले. म्हणलं देऊन टाका सगळ्याला. निघाले म्हणल्यावर काय कायदेशीर आहे ना, नाही म्हणून कायदे चौकट कशी मोडू शकता तुम्ही? आणि ह्याला जोडून एक प्रश्न आहे, तुम्ही आता सरकारला 15 दिवसाची मुदत दिली आहे, नाहीतर परत आंदोलन करणार आहे, तर त्याबद्दल काय सांगू? मुदत नाही दिली, ते काहीतरी त्यांचं जास्त जोडून जोडून कायदा बनवायचा असला अगोदर असेल 15 दिवस काही असू दे. लायसन द्यायचं असलं एखाद्या दुकानाचं तरी 15 दिवस आधी सांगायचं असते.
असा गोळ आहे त्यांचा काहीतरी, त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांनी आंदोलन केले का? एक विचारा ना. दिलं ना आणि घेतल्याशी सोडीन का नाही, तसं असं परत जात असतो मग तितकंच कामा घेऊन सगळे. आणि आता तर माघारी येत नसतं, वाशीतून नाही कुठून नाही, मग आझाद मैदानात सगळे कोण असतो मागे. तुम्ही त्या रात्री जेव्हा आझाद मैदानात पोहोचण्याच्या आधी तुम्हाला अपेक्षा होती का की आपल्याला मुंबईत जावं लागणार नाही? त्या रात्रीचा घटनाक्रम काय झाला की तुम्हाला सरकार आलं, तुम्हाला प्रमाणपत्र दिलं आणि आंदोलन तुम्ही तात्पुरतं होतं तेव्हा तुम्ही जाहीर केले की आपण स्थगित करतो आहोत, तर आपल्या मागण्या मांडल्या झालेल्या आहेत. त्या रात्रीचा थोडा जो घटनाक्रम होता तो सांगाल? आधी वाटतच नव्हतं हे देतील म्हणून, आम्हाला 100% वाटत होतं मुंबईत जायला लागला आझाद मैदान, कारण त्याच्यामध्ये सुद्धा 2-3 प्रयोग झाले खोलीतच. मग खोलीत प्रयोग झाल्यावर मी जर 4 भीतीच्या आत बोलायचं